हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपला क्लास 12वा आहे। आजच्या क्लासमध्ये आपण राऊंड शेपमधली मेहंदी जी आपण हातावर काढतो ती कशी काढतात, त्याचे किती प्रकार आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। एकदम सिंपलमध्ये आपण मेहंदी जी बिगिनर्स जे आहेत आपले मेहंदी शिकणारे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। तर सुरुवातीला आपण इथं राऊंड काढलेला आहे आणि त्याच्यावरती अशी 2 लेयर्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत डिझाईनचे। तर ही एकदम बेसिक थिंग आहे की तुम्ही कोणती पण ज्यावेळेस राऊंडमध्ये हातावरती मेहंदी काढताल त्यावेळेस ही बेसिक शेप तुम्ही त्या मेहंदीमध्ये काढणारच आहात। आता ही पुढची स्टेप आपण बघितली की जिथे मी डॉट काढलेले आहेत मेहंदीचे आणि त्याच्यावरून राऊंडमध्ये शेप घेतलेला आहे। तर नेक्स्ट डिझाईनमध्ये पण आपण तीच बेसिक गोष्ट करणार आहोत की मध्ये डॉट घेतलेला आहे, साईडने 2 आउटलाईन घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण हामशी लाईन घेतलेली आहे। सेम ॲज आपण त्याच्यावरती आणखीन एक लाईन घेणार आहोत हामशी। तर ही आपण वरची लाईन पण कंप्लीट करून घ्यायची आहे आणि आपण जी सेकंड डिझाईनमध्ये आपण बघितलेलं की त्या ठिकाणी आपण डॉट घेतलेले आहेत, तर त्याऐवजी आपण या ठिकाणी असे हाफमध्ये सर्कल आपण करून घेतलेले आहेत पूर्णमध्ये। त्याच्यावरती आपण आउटलाईन करून घेते। दोन्ही डिझाईन सेमच आहे पण त्याच्यामध्ये आपण डॉट घेतलेत आणि याच्यामध्ये आपण मेहंदी अशी थोडीशी पसरून घेतलेली आहे। आता नेक्स्ट स्टेप आपण बघूया की आउटलाईन करून घ्यायची आहे आणि पूर्ण ती मेहंदीने फिल करून घ्यायची आहे। तुम्ही ज्यावेळेस सिंपल मेहंदी किंवा एखाद्या ब्राईडला वगैरे पण मेहंदी काढता असताना सिंपलमध्ये, त्यावेळेस तुम्ही बॅक हँडवरती बॅक साईडला तुम्ही अशा प्रकारची राऊंड शेपमध्ये डिझाईन काढू शकता। ती डिझाईन पण खूप सुंदर दिसते हातावरती। याला अशी आउटलाईन करून घ्यायची आहे, त्याच्यावरून आणखीन एक आउटलाईन घ्यायची आहे थिनमध्ये, त्याच्यावरती परत हामशी लाईन काढायची आहे। तर तुम्ही राऊंडमध्ये हाम्स काढत असताना तुमचे म्हणजे असे बरोबर लाईन्समध्ये हाम्स येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही ही ट्रिक वापरू शकता की चारी साईडनी लाईन्स काढून घ्यायचे छोटे छोटे आणि बरोबर त्या शेपमध्ये पूर्ण ती वरची डिझाईन पूर्ण करून घ्यायची आहे। आता याच्यावरती आपण एकदम सिंपलमध्ये डिझाईन बघूया की स्पायरल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरच्या साईडनी हामशी लाईन काढून घ्यायची आहे। आता हे एकदम ॲक्युरेट येण्यासाठी आपण फर्स्टली 4 बाजूने 4 काढून घेणार आहोत डिझाईन समोरासमोर। अशी डिझाईन काढून झाल्यावर आता जी मध्ये स्पेस उरती आहे तिथं मध्ये आणखीन एक डिझाईन बसवणार आहोत आपण। अशा प्रकारे डिवायडेशन केली तर तुमची मेहंदी कुठेही कमी जास्त होणार नाही, एकदम व्यवस्थित अशी डिझाईन येईल मेहंदीची। मेहंदी शिकणारे जे बिगिनर्स आहेत त्यांना अशी राऊंडमधली मेहंदी काढण्यासाठी कशी सोपी जाईल यानुसार आता सिंपलमध्ये असे आपण 3-4 डिझाईन या ठिकाणी घेतलेले आहेत। ती डिझाईनचा यूज करून पण तुम्ही छान अशी मेहंदी काढू शकता हातावरती। नेक्स्ट आपण लोटसचं बघणार आहोत। राऊंड काढून घेतलेला आहे आपण आणि मध्ये लोटस काढलेला आहे, त्याच्यावरची स्पेस राहिली आहे तिथे आपण डिझाईन काढून घेऊया जेणेकरून ती स्पेस खूप मोकळी अशी वाटणार नाही। त्याच्यावरून आउटलाईन करून घ्यायची आहे आणि मधली जी मोकळी स्पेस आहे त्याच्यामध्ये पूर्ण मेहंदी फिल करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तुम्ही ज्यावेळेस मेहंदी फिल करता त्यावेळेस डिझाईनवरती तुमची मेहंदी गेली नाही पाहिजे। आणि जे आपण लोटस काढलेला आहे मध्ये त्याला पण आपण शेडिंग करून घेणार आहोत। परत डिझाईनची आउटलाईन काढून घ्यायची वरची साईडनी। या शेपमध्ये तसं बघायला गेलं तर खूप ॲडव्हान्समध्ये पण डिझाईन आलेले आहेत, पण आपण सध्या बिगिनर्ससाठी कोणतीही सगळ्यात जास्त सोपी वाटणार आहे मेहंदी, ज्यांना काढताना खूप हार्ड अशी वाटणार नाही अशा प्रकारचे डिझाईनच मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तुम्हाला जर याच्यामधले आणखीन ॲडव्हान्स शेप वगैरे बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। पुढचा व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल। तर आपण डॉटची लाईन करून घेतली आहे, त्याच्यावरच्या साईडने आउटलाईन काढायची आहे। तो मधला भाग पूर्ण फिल करून घ्यायचा आहे। तुम्ही कोणतीही डिझाईन काढत असताना तुम्ही शेपच्या वरच्या साईडने जर ती आउटलाईन पूर्ण फिल करून घेतली तर तुम्ही काढत असणारी डिझाईन एकदम छान अशी उठून दिसते।
अशा प्रकारे परत एक आउटलाईन करून घ्यायची आहे. अशा प्रकारचे 2 डिझाईन आपल्याला झाले आहेत आणि याच्यावरच्या साईडने आपण थोडं सिंपल वाटते म्हणून आपण इथं पानांचा आकार त्याच्यावरच्या साईडने घेत आहोत. तुम्ही याच्यावरच्या साईडने आणखीन एखादी लेअर तुम्ही डिझाईनची पण घेऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तशी तुम्ही मेहंदी ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे आपण नेक्स्ट डिझाईन बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण मध्ये थोडासा मोठा असा राऊंड फिल करून घेतलेला आहे. त्याच्यावरच्या साईडने आणखीन एक आउटलाईन करून घ्यायची आहे. तुम्ही जर सायडरला वगैरे मेहंदी काढत असाल तर त्यांच्या हातावर पण अशी डिझाईन खूप सुंदर दिसते. अशी प्रकारची डिझाईन तुम्ही हातावरती बॅक साईडने काढू शकता आणि त्याच्या खालची म्हणजे मनगटावरती वगैरे पण तुम्ही एखादी लाईन चेक्सची किंवा अशी जर घेतली तर तो पण मेहंदीचा शेप जो आहे, मेहंदीचा तो पॅटर्न जो आहे तो पण खूप सुंदर दिसतो. आपण याच्यामध्ये थोडी मोठी डिझाईन घेतलेली आहे आणि त्याची आउटलाईन आपण पूर्ण भरून घेतोय. ही आपली 3rd डिझाईन आहे सिंपलमध्ये. आय होप बिगिनर्स जे आहे जे मेहंदी शिकतायत त्यांना ही डिझाईन खूप छान आणि सोपी अशी वाटेल ड्रॉ करण्यासाठी. तुम्ही नक्की या डिझाईनचे सगळे प्रॅक्टिस करा. तुम्हाला मेहंदी व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी सिंपलमध्ये किंवा न्यू ट्रिकमध्ये मेहंदी घेऊन येण्यासाठी मला थोडा वेळ लागतो आहे म्हणून व्हिडिओ येण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे. तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारे जर मेहंदी काढायची असेल, शिकायची असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल कोणत्या टाईपमध्ये तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता. अशा प्रकारे आपण एक डिझाईनची राऊंडमध्ये शेप बघतोय ज्याच्यामध्ये आपण साईडनी आउटलाईन करून घेतली आहे डिझाईनमध्ये. आणि आता ही पूर्ण आउटलाईन आपण डार्कमध्ये फिल करून घ्यायची आहे जेणेकरून ती डिझाईन छान अशी उठून दिसेल. बघू शकता तुम्ही डिझाईनला आउटलाईन करून झाल्याच्यानंतर किती सुंदर दिसते ती. नेक्स्ट डिझाईन आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण 3 लेयर्स काढून घेतलेले आहेत मेहंदीचे. मधला लेयर पूर्ण फिल करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण कधी मेहंदी काढत असतो कोण कस्टमरच्या वगैरे हातावरती त्यावेळेस पूर्ण कॉन्सन्ट्रेटने मेहंदी काढायची आहे. पण जे आपल्याकडे कस्टमर येणार आहे त्याचा हात कसा आहे, साईजनी छोटा आहे मोठा आहे त्यानुसार आपण डिझाईन ॲडजस्ट केली पाहिजे. जर एखाद्याचा हात खूपच छोटा असेल तर त्याच्यावरती एवढी मोठी डिझाईन बसणार नाही. त्याच्यामुळे आपण डिझाईन केवढी बसणार आहे, किती डिझाईन त्याच्यामधली कट करायची आहे याचा पूर्ण विचार करून हातावर मेहंदी काढायला घ्यायची आहे. तुम्ही जशी मेहंदीची प्रॅक्टिस कराल तशी तुम्हाला त्या पूर्ण डिझाईनशी किंवा किती स्पेस राहणार आहे, किती जागा मोठी होणार आहे याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. नेक्स्ट डिझाईन आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण पूर्ण म्हणजे एकमेकांना चिटकून अशी पूर्ण डिझाईन घेतलेली आहे कारण आपल्याला याच्यावरच्या साईडने असे 3 पानांचा आकार काढायचा आहे. आपण जी सेकंड डिझाईन बघितलेली त्याच्यामध्ये फक्त आपण डिझाईन घेतलेली त्याच्यामुळे ते बरोबर आपण स्पेस सोडून घेतलेली. आणि नंतर याला असा पानांचा आकार द्यायचा आहे वरच्या साईडने. नेक्स्ट डिझाईन आहे ही डिझाईन पण एकदम सोपी असणार आहे. मी जी तुम्हाला टिप्स सांगत आहे किंवा सिंपलमधले जे तुम्हाला मी डिझाईन दाखवत आहे
त्याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा घरी. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल मेहंदी शिकण्यामध्ये आणि तुम्ही छान अशा प्रकारची मेहंदी काढाल अशी मला अपेक्षा आहे. आपण जिथं मेहंदी फिल करून घ्यायचो त्या ठिकाणी आपण अशा लाईन्स काढूनसुद्धा तो भाग पूर्ण भरून घेऊ शकता. आता आपण हा भाग पूर्णपणे भरून घेतलेला आहे. याला आपण आउटलाईनसुद्धा करून घेतलेली आहे. आपण त्याच्यावरती आणखीन एक लेअरची लाईन काढतोय. आणि याच्या वरच्या बाजूने आपण पानांचा आकार घेणार आहोत. त्याच्यामुळे थोडे अंदाजे आपण अशी एक लाईन करून घेतलेली आहे आणि अशा पानांमध्ये पानांचा आकार आपण काढलेला आहे. पूर्ण राऊंडमध्ये पानांचा आकार काढून घ्यायचा आहे आपण मारलेल्या आउटलाईनवरती. आणि आता याला असा पानांचा आकार द्यायचा आहे. पुढच्या साईडने आपण जिथं डॉट घेतलेला आहे तो थोडं पुढच्या साईडने शेप द्यायचा आहे पानांच्या आकाराचा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. थँक्यू सो मच.